काल जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि याच नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे यासाठी आज बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून निदर्शनं करण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। काय नेमकी या पदाधिकाऱ्यांची मागणी आपण जाणून घेऊया। आज घोषणाबाजी केलेली आहे, काय मागणी, काय कारण होतं? आमचे काल जे गारपीट झालेली आहे, अवकाळी जे पाऊस पडलं याच्यामध्ये शेतकरीचा एक मोठा नुकसान, डाळिंब असो, मोसंबी असो, आंबा असो, शेतकरीचा नुकसान बरंच झालेलं आहे। कांदा, त्याच्यामध्ये कांदा आहे, सगळं शेतकरीमध्ये आज शेतकरी हवालदिल झालेला आहे। खरं म्हणजे मागच्या वेळेस जी अशी गारपीट झाली होती, नुकसान झालं होता, एक बी शेतकरीला मागच्या वेळेस पैसे भेटले नाही। आता बी आमच्या सरकारची एक विनंती आहे की हा वेळेस जे गारपीट झालेली मोठ्या प्रमाणात जे गारपीट झाली याच्या खरोखर सरकारने दखल घेतली पाहिजे, तत्काळ पंचनामे झाले पाहिजे, शेतकरीला न्याय भेटले पाहिजे। मागच्या वेळेस जे झालं तसं सरकारने असं करू नये म्हणून एक सरकारला एक विनंती आहे। आदरणीय आमचे शरद पवार गटाचे वतीनं आम्ही सगळे पूर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, कार्यकर्ते, सगळे तहसीलदारला आम्ही निवेदन दिलेलं आहे की भाई तत्काळ पंचनामे करा और शेतकऱ्यांना न्याय द्या। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे, काय करा? काल ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये नुकसान झालं तर याच्या अगोदरही असं झालेलं आहे, परंतु त्यावेळेस आमचा तालुका वंचित राहिला होता। किमान यावेळेस हा वंचित राहिला नाही पाहिजे। गारपिटीमध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्याचं, गुराढोरांचंही नुकसान झालंय, काही ठिकाणी ढोरं मेलेत, लाईटचा पूर्ण प्रॉब्लेम चालू आहे तालुक्यामध्ये आणि सरकार फक्त गप्पा मारण्यातच व्यस्त आहे। घोषणा करतं पण करत काहीच नाही, अशी परिस्थिती या सरकारची आहे। जेवढ्या आतापर्यंत घोषणा झाल्या त्यात अंमलबजावणी काहीतरी आहे का? निवडणुकीपुरतं फक्त बोलायचं, नंतर सोडून द्यायचं, अशा पद्धतीचं राजकारण आहे। निवडणूक टू निवडणूक। कर्जमाफीचं सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर, रुपया कर्जमाफी झाली का? व्हायला पाहिजे ना। शेतकरी परेशान आहे, कुठल्याच मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहे, काय सांगाल? आज जोरदार घोषणाबाजी तुम्ही केलेली आहे। एकतर 5 तारखेला जो अवकाळी पाऊस झाला आणि त्यासोबत गारपीट झाली, कुठल्याही विषयाचा जो ज्यावेळेस नुकसान होती किंवा अतिवृष्टी होती किंवा अशा पद्धतीचं नुकसान होतं त्यावेळेस शासन प्रशासन आकडेवारी व्यवस्थित देत नाही आणि ह्या आकडेवारी व्यवस्थित न दिल्यामुळं बदनापूर तालुक्याला कायम प्रत्येक कुठल्याही नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलं। आता आंबा असेल, द्राक्ष असतील, कांदा असेल, सध्याचे जे उन्हाळ्याच्या दिवसात आपण घेणारे पिकं असतील, या पिकांचं खूप मोठा अतोनात नुकसान झालेलं आहे। परंतु ह्या नुकसानीला आतापर्यंत कुठलेही पंचनामे त्याचे सगळ्यात जास्त फास्ट ट्रॅकवर झाले पाहिजेत। पंचनामे होऊन शेतकऱ्याला खरा अहवाल देऊन प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचा अहवाल दिला जातो आणि बदनापूर तालुक्याला वंचित ठेवलं जातं। तर हा अहवाल शासनाकडं, म्हणजे आता टीव्हीवरल्या बातम्या पाहिल्या त्यात कुठेही जालना जिल्ह्याचा उल्लेख मला टीव्ही न्यूजच्या माध्यमातून नाही दिसला नाही की गारपीट झाली आणि नुकसान झालं म्हणून। तर माझं आपल्या 9 टीव्हीच्या माध्यमातून हे सांगणं आहे सगळ्यांना की जालना जिल्ह्याचे आता व्हिडिओ पाहत असेल तुम्ही, तुम्हाला आम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवतो तर किती गारपीट झाली, किती मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि कशा पद्धतीचा पाऊस पडला। आत्ता सांगितलं बोलाचा भात बोलाची कडी। राज्य शासनाने या अगोदर जे धोरण जाहीर केलं होतं कर्जमाफी त्यांना द्यायची, त्यांना त्यावेळेस अर्थ त्यांचं लाडली बहिणीला पैसा दिला, त्यांना हे माहिती नव्हतं आपण कर्जमाफीला पैसा देऊ शकत नाही, हे त्यांना माहिती होतं। परंतु मतं घ्यायचे, कुठले तरी खोटे आश्वासन द्यायचे, त्याच्यापुरतं त्यांनी त्या कर्जमाफीचा विषय असेल, बाकीचेही विषय असेल, खूप इतके मोठा आगाभाऊ केवढून सांगितला। आज तेच लोक ज्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी देतो, आज तेच लोक सांगतायत की आर्थिक बजेट शासनाचं तसं नाहीये की आम्ही ह्या परिस्थितीत कर्जमाफी देऊ शकत। मग हे अर्थतज्ञ आहे, त्यांनी काही वेळेस चांगल्या पद्धतीने सगळे मिनिस्ट्रीत राहिलेले, मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, यांना माहिती नाही का? यांना माहिती होतं की आपण हे काम करू शकत नाही, तरी खोट्या पद्धतीच्या घोषणा देणे, आश्वासन देणे आणि नंतर सरकार येताच ह्या सगळ्या विषयातून पलट जाणं, हे एक प्रशासन इतक्या मोठ्या जिम्मेदार लोकांना शोभत नाही। परत त्यांना सांगाल की मी कर्जमाफीचा आपला शब्द आहे तोही पुरा करा आणि गारपिटीची आता झालेली नुकसान भरपाई द्या। बरं, शेवटचा प्रश्न आहे, काय इशारा आहे सरकार आणि प्रशासनाला? हे बघा, आता मी जरी एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी असलो मतदारसंघाचा, तरी मी एक शेतात राहणारा शेतकरी आहे। आज माझी फार मोठी आंब्याची बाग आहे, तुम्ही तिथेही आलं पाहिजे, प्रत्यक्ष बघितलं पाहिजे की काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं झाडावर फळत राहिली, 90% फळं गळालेली आहेत खाली।
याला तुम्ही थोडं हायलाईट करा. याचे कुठेही अजून प्रशासनाचा एकही माणूस तिथं घटनास्थळी त्या भागात आलेला नाही. आज तुम्ही बघा, शेतकरी अगोदरच टीव्हीवर तुम्ही याच्यात बघा, मीडियामध्ये बघा, सगळ्यात आत्महत्याग्रस्त मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्याचा आकडा वाढतोय. त्याच्यात सरकार काही मदत करीत नाही. शेतकऱ्यात 7-12 कोरा करू म्हणे की मूर्तिजापूर जिल्हा अकोलामध्ये सरकारने सांगितलं, पण काही झालेलं नाही. तर मी एवढंच सांगेन की अगोदरच कर्जमाफी नाही, त्यात आता असं पण संकट आलं, शेतकऱ्याचा पैसा नाहीये. तुम्ही तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, नाही तर आणखी मराठवाड्यात याचा आत्महत्येचा शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर सरकारनं गांभीर्याने या गोष्टीचा विचार घेऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी. तर नक्कीच आपण पाहू शकतो की प्रशासनानं कोणतेही पंचनामे जे आहेत ते बदनापूर तालुक्यात अद्याप केले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाकडून देखील आता आज निदर्शनं करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हा अहवाल जो आहे तो सरकार दरबारी पाठवला पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्यायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर.